थँक्यू मॅम. हां हां. हं, हं. हं. सुप्रभात. सर्व विद्यार्थ्यांचं मराठीच्या ई-लर्निंगमध्ये मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक अभ्यासणार आहोत, तो घटक अभ्यासण्यापूर्वी प्रथम एक महत्त्वाची सूचना तुम्हाला द्यावयाची आहे. बघा आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण ई-लर्निंग आणि YouTubeच्या माध्यमातून लेक्चर्स सुरू केलेत. म्हणजे BPHC सोसायटीचं आपलं जे अहमदनगर महाविद्यालय आहे, या अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य यांनी मिळून अतिशय सुंदर ही संधी तुम्हाला शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. ई-लर्निंग आणि YouTubeच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत आहेत. आपले सगळे तज्ञ शिक्षक अतिशय सुंदर रीतीनं साध्या सोप्या पद्धतीनं की तुम्हाला जे सहज ते घटक किंवा पाठ आकलन होण्यास मदत होत आहे. छान छान PPTs आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या सगळ्या घटकाचं पाठाचं स्पष्टीकरण करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संधीचं सोनं करा. आनंदाने अभ्यासाला सुरुवात करा. जे जे व्हिडिओज ज्या ज्या विषयांचे तुमच्यापर्यंत येत आहेत ते बघत चला. त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना की जो पाठ आणि घटक त्या विषयाचे शिक्षक तुम्हाला शिकवतात आणि ते शिकवून झाल्यानंतर आम्ही तुम्हाला स्वाध्याय PDF स्वरूपामध्ये WhatsAppच्या माध्यमातून तुम्हाला स्वाध्याय देत आहोत. तर तोही स्वाध्याय त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी तो घटक पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला त्या विषयाच्या वहीमध्ये सोडावयाचा आहे. मराठी विषयासाठी तुम्ही स्वतंत्र वही केलेलीच असणार आहे आणि जेव्हा पाठ, कविता जे जे घटक आम्ही तुम्हाला शिकवत आहोत, तर पाठ्यपुस्तकामधून जो सगळ्या पाठ्यपुस्तकाच्या खाली म्हणजे समजा आता एखादा पाठ आहे आणि तो पाठ आता शिकवून झालाय आणि त्याच्या खाली जी स्वाध्याय कृती आहे ती तुम्हाला मराठीच्या वहीमध्ये सोडवावयाची आहे. तर ह्या महत्त्वाच्या सूचना आहेत विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सुंदर संधी तुम्हाला आहे की तुम्ही घरी राहावं, सुरक्षित राहावं आणि म्हणून हा सगळा उपक्रम तयार करण्यात आलेला आहे. तर या संधीचं तुम्ही सोनं करा, हीच तुम्हाला विनंती आहे. त्यानंतर आज आता आपण जो घटक अभ्यासणार आहोत, तर बघा आतापर्यंत पाठ, कविता, त्यानंतर उपयोजित मराठीचा घटक आपण अभ्यासलेला आहे. तर आपल्या पाठ्यपुस्तकातील जो भाग 5 आहे, तर या भाग 5 मध्ये व्याकरण व लेखन असा घटक आहे. तर अगदी जेव्हा सुरुवातीलाच पाठ्यपुस्तकाचा मी तुम्हाला परिचय करून दिला होता आणि त्या पाठ्यपुस्तकाच्या परिचयामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की व्याकरण हा घटक तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तो कसा? तर बघा आता 12वीच्या परीक्षा तुम्ही देणार, 12वी बोर्डची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धांना सामोरे जाणार आहात, विविध स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहात आणि मग या स्पर्धा परीक्षांमध्ये व्याकरणावर, लेखनावर प्रश्न हा हमखास विचारलाच जातो आणि मग त्या दृष्टीनं त्या अनुषंगानं तुम्हाला इयत्ता 12वी मध्ये हे व्याकरणाचे घटक समाविष्ट केलेले आहेत. आणि म्हणून जे महत्त्वाचं व्याकरण आहे म्हणजे आता उदाहरणार्थ जे आपल्याला आता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण जे अभ्यासणार आहोत त्यातलं पहिलं वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर, त्यानंतर समास, प्रयोग, अलंकार हे सर्वात महत्त्वाची व्याकरणातील 4 घटक आहेत आणि हे 4ही घटक आपण ह्या वर्षामध्ये अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर लेखन प्रकारामध्ये निबंध लेखन आहे. तर निबंध लेखन तुम्ही शिकलेलाच आहात. तर आता व्याकरणामध्ये अलंकार हा घटकही तुम्ही शिकलेला आहात. तर आज आपण पहिला घटक अभ्यासणार आहोत, वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर. आता वाक्यप्रकार बघा, आता प्रगत मेंदू, वाणी आणि हास्य हे परमेश्वरानं आपल्याला दिलेली देणगी आहे, आपल्या मानवाला दिलेली देणगी आहे. आणि मग आपल्या मनातील ज्या सगळ्या भावना, विचार आपण ह्या दुसऱ्यांना व्यक्त करतो. बऱ्याच वेळेला आपण व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, आपण संवाद साधतो. हे कशाच्या माध्यमातून साधतो? तर भाषेच्या. मग अगदी कुठलीही भाषा असेल, आपली जी मातृभाषा असेल ती. मग या भाषेच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधतो, आपण बोलतो. मग ह्या बोलण्यासाठी आपल्याला शब्दांची गरज असते. शब्दांचा समूह करून आपल्याला वाक्यांची गरज लागते आणि मग वाक्याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद
साधत असतो. आता मराठी हा विषय जर आपण घेतला तर अगदी वर्णमालेपासून म्हणजे अगदी अ पासून आ पर्यंत सगळी स्वर आणि क पासून अगदी ज्ञ पर्यंत सगळी व्यंजनं आणि मग ह्या स्वरांचं व्यंजनांचं मिळून शब्द तयार होतात आणि शब्दांचा जो समूह असतो त्या समूहाला आपण वाक्य असं म्हणतो. मग आता नुसतेच आपण शब्दांचे समूह करत नाही, तर शब्दांचा जेव्हा अर्थपूर्ण समूह तयार होतो तेव्हाच ते अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. म्हणजे आपल्या मनातील ज्या सगळ्या भावभावना आहेत, मग आनंद आहे, दुःख आहे किंवा आपल्याला काही बोलायचे, एखाद्याला शाबासकी द्यायची, मग त्यासाठी आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करतो आणि मग आपण ते समोरच्यांपर्यंत पोहोचवत असतो. म्हणजेच वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्दांचा समूह, त्याला आपण वाक्य असं म्हणतो. आणि मग हे वाक्य जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्यामध्ये सुसूत्रता असावी असं नाही, म्हणजे अल्फाबेटिकलीच ते असावं, अ आ इ प्रमाणेच असावं असं काहीच नाही. फक्त व्याकरणशास्त्रामध्ये एक नियम आहे की ते अर्थपूर्ण असावं, त्यामध्ये सुसूत्रता असावी, सुसंगतपणा असावा आणि त्यानंतर थोडं मराठीच्या किंवा व्याकरणाच्या नियमाला धरून ते असावं. त्यानंतर आपण बोलताना लिहिताना बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळे वाक्य वापरतो, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वापरतो आणि मग ही जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य वापरतो यावरूनच वाक्यांचे 4 महत्वाचे प्रकार पडत आहेत. तर त्यातला पहिला प्रकार जो आहे म्हणजे वाक्यांचे पहा 4 महत्वाचे प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे वाक्याच्या अर्थानुरोधाने. आता अर्थानुरोधाने म्हणजे काय, तर अर्थाचा अनुरोध, त्यालाच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आशयावरून किंवा भावार्थावरून पडणारा प्रकार. तर आता आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात सर्वात महत्वाचे. पहिला आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. म्हणजेच वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. त्यानंतर वाक्याचा दुसरा प्रकार आहे होकार आणि नकार. बऱ्याच वेळेला होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य म्हणजे हे तर अगदी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे वाक्याच्या क्रियापदावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. क्रियापदावरून वाक्याचे 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे स्वार्थी वाक्य, दुसरा आज्ञार्थी वाक्य, तिसरा विद्यार्थी वाक्य आणि चौथा संकेतार्थी वाक्य. आणि त्यानंतर वाक्याचा चौथा प्रकार आहे वाक्य रचनेवरून. वाक्य रचनेवरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे केवल वाक्य, दुसरा मिश्र वाक्य आणि तिसरा संयुक्त वाक्य. तर आता चौथा जो प्रकार आहे म्हणजे वाक्याच्या वाक्य रचनेवरून जे 3 प्रकार पडतात, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य, तर हे मात्र आता ह्या वर्षी आपल्याला अभ्यासावयाचे नाहीत. आपल्याला आता ह्या वर्षी फक्त वाक्यांचे आशयावरून भावार्थावरून पडणारे 3 प्रकार, क्रियापदावरून पडणारे 3 प्रकार आणि त्यानंतर वाक्याचे जे आशय आणि भावार्थावरून जे 3 प्रकार पडतात म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य यांचंच आपण वाक्य रूपांतर करणार आहोत. तर अशा पद्धतीने आज विद्यार्थी मित्रांनो व्याकरण या घटकातील उपघटक वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर आता आपण पीपीटीच्या माध्यमातून आपण बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला स्लाइड्स दिसत आहेत आणि आपण वाक्य प्रकार हा घटक अभ्यासत आहोत. तर आता इथे तुम्हाला वेगवेगळी वाक्य दिसत आहेत बघा. आता उदाहरणासाठी आपण सुरुवातीला बघूया. एक वाक्य इथे दिलंय, काल खूप पाऊस पडला. काल खूप पाऊस पडला. आता हे जे वाक्य आहे हे आपण किती प्रकारे सांगू शकतो, तर बघा काल फार पाऊस पडला विधानार्थी, काल काही कमी पाऊस पडला नाही हे विधानार्थी, काल काही कमी पाऊस पडला का प्रश्नार्थी, काल कमी तर पाऊस पडला नाही ना प्रश्नार्थी, किती अफाट पाऊस पडला काल उद्गारार्थी. म्हणजे बघा एक वाक्यवर दिलंय की काल खूप पाऊस पडला, परंतु ह्या वाक्याचे आपण किती प्रकारांमध्ये वाक्य ते वापरलेले आहेत.
इथे मात्र जेवढी सगळी वाक्य आपण वापरलीत, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, इथे वाक्य हे वापरत असताना आपण त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ बदललेला नाही. समजतंय? अतिशय सोपा घटक आहे आणि अतिशय सहज रीतीने तुम्हाला या घटकाचं आकलन होणार आहे. आता म्हणजेच की जसं एक वाक्य आपण घेतलं आणि ते वाक्य आपण लिहिताना बोलताना अगदी विविध प्रकारे ते आपण मांडू शकतो, ते आपण बोलू शकतो आणि त्यावरूनच वाक्याचे म्हणजे आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे 3 प्रकार पडतात. पहिलं विधानार्थी वाक्य, दुसरं प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं उद्गारार्थी वाक्य. आता बघा, हे जे 3 वाक्य आहेत, विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी, तर हे तिन्ही वाक्य हे होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी पण असतात. म्हणजे या तिन्ही वाक्यांमध्ये होकार पण दर्शविलेला असतो आणि नकारही असतो. आता यामध्ये आपण आता एक एक वाक्यांचं स्पष्टीकरण बघणार आहोत, त्यांची व्याख्या आणि त्यांची उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. आता पहिलं वाक्य बघा, विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात? त्याच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आता हे जर वाक्य तुम्ही पाहिली, अतिशय सोपं, समजण्यास अतिशय सुलभ. विधानार्थी वाक्यामध्ये विधान केलेलं असतं, अगदी साधं वाक्य ते असतं आणि या वाक्यांमध्ये म्हणजे विधानार्थी वाक्यांमध्ये माहिती दिलेली असती. हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा. अगदी सोपी पद्धत की ज्या वाक्यांमध्ये माहिती दर्शविलेली असती आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर खाली पूर्णविराम असतो, म्हणजे अगदी डोळे झाकून समजायचं ते विधानार्थी वाक्य. पुन्हा एकदा ऐका, विधानार्थी वाक्यामध्ये माहिती दिलेली असती, केवळ विधान केलेलं असतं आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. आता उदाहरण बघूया. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. आता इथे विधान काढलंय. काय विधान आहे? सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. आता इथे सचिन तेंडुलकरांविषयी आपल्याला माहिती दिली. काय माहिती मिळते? की सचिन तेंडुलकर हे उत्तम फलंदाज आहेत आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर त्याखाली पूर्णविरामाचं चिन्ह तुम्हाला इथे दिसत आहे. म्हणजेच विधानार्थी वाक्य म्हणजे की ज्यामध्ये विधान काढलेलं असतं, विधान दिलेलं असतं, माहिती मिळते, माहिती सांगितलेली असते. मग ती माहिती अगदी कोणतीही असेल, स्थळ, काळ, त्यानंतर एखाद्या वस्तूची, ठिकाणाची, एखाद्या व्यक्तीची, ज्या वाक्यातून आपल्याला माहिती मिळते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. दुसरं वाक्य बघा, विट्टी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. आता इथे काय माहिती मिळते? की विट्टी दांडू हा जो खेळ होता, पूर्वी जो खूप प्रमाणामध्ये खेळला जायचा, तो आता हल्ली फारसा खेळला जात नाही. म्हणजे ही माहिती आपल्याला मिळाली. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलाय, म्हणजे हे विधानार्थी वाक्य. तिसरं उदाहरण बघा, हे फूल सुंदर आहे. फुलाविषयी माहिती मिळाली. फूल कसं आहे? फूल सुंदर आहे. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे, म्हणजे हे विधानार्थी वाक्य. त्यानंतर चौथं वाक्य बघा, माझी शाळा मला खूप आवडते. शाळेविषयी इथं माहिती दिलेली आहे की माझी शाळा मला खूप आवडते. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलाय, म्हणजे हे विधानार्थी वाक्य. म्हणजे पुन्हा एकदा बघा विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्य ओळखण्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या लक्षात ठेवायच्या की ज्या वाक्यातून आपल्याला माहिती मिळते आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो, तेव्हा ते विधानार्थी वाक्य. त्यानंतर दुसरा प्रकार बघूया, प्रश्नार्थी वाक्य. हे तर अगदी सोपं. प्रश्नार्थी वाक्यामध्ये फक्त प्रश्न विचारलेली असतात आणि प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा समोर प्रश्नचिन्ह येतं तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे विरामचिन्ह जी सगळी आहेत, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, अपसारण चिन्ह, हे जी सगळी आपली विरामचिन्ह आहेत, तर त्यातील प्रश्नचिन्ह जो आहे त्याचा वापर या वाक्यामध्ये केला जातो. म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर जेव्हा प्रश्नचिन्ह येतो तेव्हा अगदी डोळे झाकून समजायचं हे प्रश्नार्थी वाक्य. अतिशय सोपं. पुन्हा बघा, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, तू बाहेर केव्हा जाणार आहेस? प्रश्न विचारलाय आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य. दुसरं उदाहरण बघा, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? इथे प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नचिन्ह आहे, हे प्रश्नार्थी वाक्य. हे फूल सुंदर आहे का? प्रश्न विचारलाय, प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी वाक्य. आणि चौथं उदाहरण, तुझी शाळा कुठे आहे? इथेही प्रश्न विचारलाय, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी जेव्हा प्रश्नचिन्ह येतं
तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य असतं. त्यानंतर आता तिसरा प्रकार तो आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गार बघा, आता याची व्याख्या काय आहे, तर ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता ज्या वाक्यात मनातील भाव विशिष्ट रीतीनं म्हणजे अगदी उत्कट पद्धतीनं मनातील भाव, मनामध्ये खूप भाव असतात हो ना, सुख दुःख नाही का, आनंद, कोणाला शाबासकी द्यायची असते, कोणाचं अभिनंदन करायचं असतं, आणि मग अशा वेळी आपण एक खास शब्द वापरतो, त्याला उत्कट भाव असं म्हटलंय. आणि मग हे उत्कट भाव व्यक्त करण्यासाठी आपण हे उद्गारार्थी वाक्य वापरतो. समजा उदाहरणार्थ, तुम्ही रस्त्याने चाललात आणि समोर साप दिसला, भीतीची भावना लगेच मनात निर्माण होते आणि पटकन बोलतो, बाप रे केवढा मोठा हा साप. म्हणजे ज्या वेळेला मनातील भीतीची भावना, आनंदाची भावना जेव्हा मनातून उत्कट पद्धतीने ती बाहेर व्यक्त होते तेव्हा आपण काही ठराविक शब्द वापरतो, त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. मग हे उद्गारार्थी वाक्यामध्ये जसं तुम्ही बापरे, अरे वा, छान, वा वा, शाब्बास, किती छान, अशा पद्धतीची ही सगळी शब्द असतात. आणि या शब्दांचं जेव्हा वाक्यामध्ये समायोजन केलेलं असतं तेव्हा ते उद्गारार्थी वाक्य असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरणार्थ, किती छान आहे हे फूल. बघा, फुलाचं वर्णन इथे केलंय, किती छान आहे हे फूल. आणि वाक्य पूर्ण झाल्यानंतर उद्गारार्थी चिन्ह आहे, उद्गारवाचक चिन्ह, त्याला उद्गारार्थी चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह असंही म्हणतात. म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह बघा की सरळ उभी रेख आणि खाली टिंब असतो, त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. दुसरं उदाहरण बघा, किती आवडते मला माझी शाळा. समोर वाक्य पूर्ण झाल्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य. तिसरं उदाहरण बघा, अबब केवढी प्रचंड आग लागली हो. अबब केवढी प्रचंड आग लागली, म्हणजे अबबच्या पुढे ही उद्गारवाचक चिन्ह आहे आणि केवढी प्रचंड आग लागली ही त्याच्याही पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य. चौथं वाक्य बघा, शाब्बास जिंकलास तू. आता या दोन्ही शाब्बास शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह आलंय आणि जिंकलास तू यानंतरही उद्गारवाचक चिन्ह आलंय. म्हणजेच ज्या वाक्यामध्ये मनातील जे भाव आपले आहेत, वेगवेगळे जे भाव, भीती, आनंद, दुःख किंवा एखाद्याला शाब्बासकी द्यायची, अशा ज्या सगळ्या भावना आपल्या मनातून जेव्हा आपण प्रगट करतो त्यासाठी आपण एक खास शब्द वापरत असतो, त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आणि उद्गारार्थी वाक्य जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्याच्या समोर उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं, त्यालाच उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं वाक्याच्या आशयानुसार किंवा भावार्थानुसार वाक्याचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आपण अभ्यासला तो म्हणजे विधानार्थी वाक्य, दुसरा प्रकार आपण पाहिला प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरा प्रकार आपण पाहिला उद्गारार्थी वाक्य. आणि मग हे तिन्ही वाक्य होकार किंवा नकार दर्शवतात. म्हणजे हे तिन्ही वाक्य होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी पण असतात. होकारार्थी वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो आणि नकारार्थी वाक्यामध्ये सगळी नची बाराखडी असते, नाही, नको, नाहीये. तर असे जेव्हा शब्द त्या वाक्यात असतात म्हणजे ते नकारार्थी वाक्य. आता होकारार्थी वाक्याला व्याकरणामध्ये करणरूपी वाक्य असंही म्हणतात आणि नकारार्थी वाक्याला व्याकरणामध्ये अकरणरूपी वाक्य असंही म्हणतात. आता पुढे बघूया क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार. आता क्रियापद आपण अभ्यासलेला आहे. शब्दांच्या ज्या जाती आहेत, शब्दांच्या 8 महत्वाच्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ह्या शब्दांच्या 8 जाती आहेत. ह्या 8 जातीपैकी चौथी जी जात आहे ती म्हणजे क्रियापद. आता क्रियापदावरून, क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात. आता क्रियापद आपल्याला माहिती आहे की वाक्य पूर्ण झाल्यानंतर जो क्रियावाचक शब्द वापरला जातो त्याला आपण क्रियापद म्हणतो. आपण हे शिकलेले आहोत. आणि या क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे 4 महत्वाचे प्रकार पडतात. पहिला आहे स्वार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरा आहे विद्यार्थी वाक्य आणि चौथा आहे संकेतार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्य, आता पहिला आपण प्रकार बघूया. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की क्रियापदाच्या रूपावरून काळाचाही बोध आपल्याला होतो. म्हणजे जे 3 आपले महत्वाचे काळ आहेत, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. आता त्याचे उपप्रकार इथे आपल्याला विचारात घ्यावयाचे नाहीत,
परंतु काळाचे जे 3 मुख्य प्रकार आहेत त्या काळाच्या प्रकारावरूनही आपल्याला क्रियापदाचा बोध होतो. आता पहिलं वाक्य आपण बघूया, स्वार्थी वाक्य. काय म्हणायचं स्वार्थी वाक्य? तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. म्हणजे आता ह्या स्वार्थी वाक्यामध्ये फक्त आपल्याला काळाचा बोध होतो. म्हणजे घटना कुठल्या काळात घडली आहे, मग ती वर्तमानात घडली आहे, भूतकाळात घडली की भविष्यात घडणार आहे. म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्य ह्या काळांचा जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये बोध होतो तेव्हा तिथे ते स्वार्थी वाक्य तयार होतं किंवा त्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. तर बघा या स्वार्थी वाक्याची खाली उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. आता स्वार्थी वाक्य जे असतं तर या स्वार्थी वाक्यामध्ये म्हणजे स्वतःचा मूळचा अर्थ असतो. उदाहरणार्थ पहा, मुले शाळेत गेली. कुठे गेली आहेत मुले? शाळेत गेली आहेत. जाण्याची क्रिया झालेली आहे, ते शाळेत गेलेले आहेत. म्हणजे इथे आपल्याला क्रिया कळते की क्रिया आता घडून गेलेली आहे, मुले शाळेत गेलेली आहेत. दुसरं वाक्य बघा, खेळाडू मैदानावर सराव करतात. आता सध्या ही घडत आहे क्रिया की खेळाडू जे आहेत ते मैदानावर सराव करत आहेत, म्हणजे हा इथे वर्तमान काळ आहे. मी पहाटे व्यायाम केला. पहाटे व्यायाम हा झालेला आहे, व्यायाम करून झालेला आहे, म्हणजे ती भूतकाळातली घटना आहे. म्हणजेच पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला भूतकाळ दिसतोय, दुसऱ्या वाक्यात आपल्याला वर्तमान काळ दिसतोय, तिसऱ्या वाक्यामध्येही आपल्याला भूतकाळ दिसतोय आणि चौथं वाक्य जर आपण पाहिलं, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. आता ही भविष्याकडची वाटचाल आहे. म्हणजे भविष्यात त्या व्यक्तीला वाटतंय की परीक्षेमध्ये मला पहिला नंबर मिळावा. म्हणजे ह्या वाक्यांवरनं आपल्याला ह्यातली जी क्रियापद आहेत म्हणजे गेली, करतात, केला, मिळावा, ह्या क्रियापदावरून आपल्याला काय होतंय तर आपल्याला काळाचा बोध होतोय आणि मग इथे स्वार्थी वाक्य तयार होतं किंवा यालाच स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे पहा, क्रियापदाच्या रूपावरून पडणारा दुसरा प्रकार, आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणायचं? तर बघा आता ह्या आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतं तर इथे काळ महत्वाचा नसतो. म्हणजे क्रियापदाचा जो काळ आहे तो इथे विचारात घेतला जात नाही. मग इथे काय विचारात घेतलं जातं की क्रियापदाच्या रूपामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश किंवा सूचना या गोष्टींचा जर त्या वाक्यामधून बोध होत असेल तेव्हा तिथे आज्ञार्थी वाक्य तयार होतं. आता आज्ञार्थी वाक्याची पुन्हा एकदा व्याख्या पहा. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदाहरण बघा पहिलं, ती खिडकी लावून घे. आता कदाचित घरात किंवा वर्गामध्ये तुम्हाला शिक्षकांनी आज्ञा दिली, ऑर्डर दिली, फॉलो करायचे तुम्हाला, काय ती खिडकी लावून घे. आता इथे आज्ञा दिलेली आहे, घे, ती खिडकी लावून घे, म्हणजे इथे आज्ञार्थी वाक्य. दुसरं वाक्य बघा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आता इथे आशीर्वाद दिलेला आहे की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, इथे आशीर्वाद आलाय म्हणून हे आज्ञार्थी वाक्य. तिसरं वाक्य बघा, देवा मला सद्बुद्धी दे. आता इथे प्रार्थना आहे, इथे प्रार्थना केलेली आहे देवाकडे की देवा मला सद्बुद्धी दे, म्हणजे हे झालं आज्ञार्थी वाक्य. चौथं वाक्य पहा, कृपया मला तुझे पुस्तक दे. आता इथे विनंती केली आहे, कृपया मला तुझे पुस्तक दे. आता इथे विनंती करण्यात आलेली आहे म्हणजे इथे आज्ञार्थी वाक्य तयार झालं. पाचवं बघा, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. आता इथे तुम्हाला उपदेश देण्यात आलाय की विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा, म्हणजे हा वाक्याचा आज्ञार्थी वाक्य हा प्रकार. सहावं वाक्य पहा, येथे पादत्राणे ठेवू नयेत. पादत्राणे म्हणजे चपला. बऱ्याच वेळेला मंदिरात वगैरे तुम्ही जाता तेव्हा तिथे ती सूचना फलक तो लावलेला असतो. मग इथे पादत्राणे ठेवू नयेत म्हणजे इथे तुम्हाला सूचना दिलेली आहे, म्हणजे इथे होतं आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य काय पुन्हा एकदा थोडक्यात पहा की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा जेव्हा बोध होत असेल तेव्हा त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आता तिसरा प्रकार बघा, तो आहे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय असतं तर विद्यार्थी म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे काय तर क्रिया, विधी म्हणजे कर्तव्य. मग आता क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा आपल्याला कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा जेव्हा आपल्याला बोध होत असेल तेव्हा त्या ठिकाणी
विद्यार्थी वाक्य तयार होतं किंवा त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात. उदाहरण पहा, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपले कर्तव्य काय आहे? परिसर स्वच्छ ठेवणे. म्हणजे आता इथे आपल्याला कशाचा बोध झालाय? आपल्या कर्तव्याचा. म्हणजे हे विद्यार्थी वाक्य. दुसरं उदाहरण पहा, आज बहुतेक पाऊस पडेल. निश्चित नाहीये की आज पाऊस पडणारच. आज बहुतेक पाऊस पडेल, शक्यता दर्शवलेली आहे. म्हणजे हे विद्यार्थी वाक्य. तिसरं बघा, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. योग्यता आहे इथे. योग्यता ही माहिती आहे की ज्याच्या अंगी धैर्य आहे तोच कठीण काम करणार, तो कठीण काम करू शकतो. इथे योग्यता दर्शवलेली आहे. म्हणजे हे विद्यार्थी वाक्य. आणि चौथं बघा, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. आता इथे इच्छा प्रगट केलेली आहे. विद्यार्थ्यांनी काय इच्छा प्रगट केली आहे? की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. म्हणजे हे आहे विद्यार्थी वाक्य. आणि आता क्रियापदाच्या रूपावरून पडणारा जो चौथा आणि शेवटचा प्रकार, संकेतार्थी वाक्य. संकेतार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत, संकेत म्हणजे अट, असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. आता ह्या वाक्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर आणि तर अट असते. जर तर, जरी तरी, अमुक तमुक असं जेव्हा बोध आपल्याला जाणवतो तेव्हा तिथे संकेतार्थी वाक्य हे तयार होत असतं किंवा त्यास संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. आता बघा, उदाहरणार्थ इथे दिलाय की पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. आता इथे पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. आता इथे जर हा शब्द नाहीये, जर हा शब्द इथे दिलेला नाहीये की जर पाऊस पडला असता तर हवेत. आता जर हा शब्द इथे काय आहे? अध्यान करतो. अध्यान करतो म्हणजे काय? तर जर हा शब्द इथे गुप्त आहे आणि इथे तर दिलाय फक्त. पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता. तरीही इथे जरी जर नाहीये पण तर हा शब्द आलेला आहे. म्हणजे जर शब्दच इथे काय करतोय? अध्ययन करतो, तो गुप्त आहे आणि इथे हा संकेतार्थी वाक्य तयार होतं किंवा याला संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. दुसरं उदाहरण पहा, मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईल. आता इथे आहे मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईल. जर तर अट आहे. जर मिळाली तर मी गावी जाईल. म्हणजे हे संकेतार्थी वाक्य. तिसरं पहा, तू नियमित अभ्यास केलास तर नक्की पास होशील. तू म्हणजे इथे पण आता जर तरच अट आहे. जर तू नियमित अभ्यास केलास तर तू पास होशील, नक्की पास होशील, खात्री आहे. म्हणजे इथे पण जर तर ही अट आहे. म्हणजेच हे संकेतार्थी वाक्य. चौथं पहा, गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. आता इथे पण जर तरच आलंय. जर गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. पण जर हे अध्ययन करतंय ते गुप्त आहे, तो शब्द इथे दिलेला नाहीये. इथे तर वापरले. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. म्हणजेच ज्या वाक्यांमध्ये अट असते, जर तर किंवा अमुक तमुक, तर असे जेव्हा शब्द त्या वाक्यांमध्ये असतात तेव्हा संकेतार्थी वाक्य तयार होतं. जर तर असेल किंवा जरी तरी हेही शब्द वाक्यांमध्ये येतात तेव्हा ते संकेतार्थी वाक्य. तर अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाच्या रूपावरून वाक्यांचे 4 प्रकार आपण पाहिले आणि क्रिया आणि त्यानंतर की वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे वाक्याचे 3 प्रकार आपण पाहिले. आता एक सोडवण्यासाठी इथे एक छोटासा तक्ता तुमच्या समोर दिलाय. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो की खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. तर बऱ्याच वेळेला कदाचित तुम्हाला 4 पर्यायही असतील. प्रश्नावर दिलेला असेल, खाली 4 पर्याय असतील किंवा मग प्रश्न दिलेला असेल म्हणजे ती कृती दिलेली असेल आणि त्याच्या समोर तुम्हाला चौकट असेल आणि तिथे कदाचित तुम्हाला त्या वाक्याचा प्रकार लिहावयाचा असेल. आता पहिलं वाक्य पहा, प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. आता इथे आपल्याला माहिती दिली, काय दिलेली आहे? सॉरी, इथे आपल्याला काय दिले? आज्ञा दिली. काय आज्ञा दिली आहे? तर प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा. पूर्णविराम आहे, आज्ञार्थी वाक्य. आता ही जी सगळी वाक्य आहेत ही क्रियापदाच्या रूपावरून पडणारी वाक्य आहेत. दुसरं पहा, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. संकेत दाखवला ना की जर सरिताने समजा अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळालं असतं. म्हणजे हे संकेतार्थी वाक्य. तिसरं पहा, विद्यार्थी कवायत करत आहेत. आता इथे
काळ आहे, वर्तमान काळ आहे, विद्यार्थी कवायत करत आहे, तिथे काळाचा बोध आपल्याला झालेला आहे आणि म्हणून हे स्वार्थी वाक्य. चौथं पहा, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. आज्ञा दिलेली आहे इथे की विद्यार्थ्यांनो तुम्ही सभागृहात बसलात, गोंगाट करू नका किंवा गोंधळ करू नका, म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य. आणि पाचवं बघा, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. म्हणजे आता इथे पण आज भारत नक्की जिंकेल, वर्तमान काळात ती मॅच घडत आहे, तो सामना आता चालू आहे. आणि मग काय सांगितलंय की क्रिकेटच्या सामन्यात आज मात्र भारत नक्की जिंकेल, म्हणजे हे स्वार्थी वाक्य. अशा पद्धतीनं क्रियापदाच्या रूपावरून 4 महत्वाचे जे प्रकार पडतात ते आपण अभ्यासलेले आहेत. आता त्यानंतर सर्वात महत्वाचा घटक आता आपण अभ्यासणार आहोत, वाक्य रूपांतर किंवा ज्याला वाक्य परिवर्तन असं म्हटलं जातं. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर आता वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचे किंवा वाक्याचं आपल्याला परिवर्तन करायचे. मग आता हे वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन कसं करायचं, तर बघा आता बोलताना लिहिताना जसं आपण पाहिलं की आपण वेगवेगळ्या वाक्यांचा वापर करतो आणि मग आपलं बोलणं जर एकसुरीच असेल तर ते दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचणार नाही. किंवा लिखाण करत असताना समजा लेखकानं अगदी एकसुरीच सगळे जर वाक्य वापरले तर त्या वाचनामध्ये आपल्याला रस निर्माण होणार नाही. मग त्या वाचनामध्ये आपल्याला रस निर्माण झाला पाहिजे किंवा बोलताना आपल्याला ते ऐकण्यात रस निर्माण झाला पाहिजे किंवा तो जो त्या वाक्यातील आशय आहे तो अगदी डौलदारपणे परिणामकारकपणे जर तो आपल्यापर्यंत आला पाहिजे, तर त्यासाठी वाक्याचं परिवर्तन करणं किंवा वाक्याचं रूपांतर करणं अतिशय महत्वाचं आहे. व्याकरणशास्त्रामध्ये वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या भाषेचा किंवा आपल्या ह्या वाक्यांचा डौल वाढवण्यासाठी किंवा आपली भाषा किंवा आपलं हे जे वाक्य आहे हे परिणामकारक होण्याकरता वाक्य रूपांतर केलं जातं किंवा वाक्याचं परिवर्तन केलं जातं. मग आता वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन करताना काय काय करणं आवश्यक आहे, तर बघा वाक्य रूपांतर म्हणजे वाक्यरचनेत करावा लागणारा बदल. आता वाक्य रूपांतर करताना आपल्याला जे वाक्य दिलेलं असतं त्याची फक्त आपल्याला रचना बदलायची असते, त्या रचनेमध्ये आपल्याला बदल करायचा असतो. वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये, हे सर्वात महत्वाचं. जेव्हा आपण वाक्य रूपांतर करतो किंवा वाक्य परिवर्तन करतो तेव्हा आपल्याला त्या वाक्याच्या रचनेत बदल करायचा असतो, त्याचा अर्थ बदलायचा नसतो, त्याच्या अर्थाला आपल्याला बाधा लावायची नसते, मग ते पूर्ण प्रकार तो चुकणार. म्हणून हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण वाक्य रूपांतर करतो तेव्हा फक्त आपल्याला वाक्याची रचनाच बदलायची असते, त्या वाक्याचा अर्थ बदलायचा नसतो. वाक्यार्थाला बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर होय. वाक्याच्या अर्थाला बाधा आणायची नाही, वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, फक्त वाक्याची रचना आपल्याला यामध्ये बदलावयाची असते. आता ती कशी बदलायची, उदाहरण पहा, मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे, हे विधानार्थी वाक्य. मग आता मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे, मग आता आपण ते उद्गारार्थी वाक्यात कसं म्हणू शकतो की ते आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे आणि पुढे उद्गारवाचक चिन्ह आहे. किंवा हेच वाक्य आपण प्रश्नार्थक कसं करू शकतो, मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का. किंवा हेच वाक्य आपण आज्ञार्थी कसं करू शकतो, मुलांनो शिस्त अवश्य पाळा. म्हणजेच इथे पहा की वाक्य आहे, वाक्याच्या फक्त आपण रचनेत बदल केलाय, वाक्याच्या अर्थाला आपण बाधा आणलेली नाही, वाक्याचा अर्थ आपण इथे बदललेला नाही. इथे आपण फक्त जे वाक्य आहे त्याच्या रचनेमध्ये काय केलेले आहेत, बदल केलेले आहेत. आणि हे सर्वात महत्वाचं, वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन करताना आपल्याला फक्त वाक्याच्या रचनेत बदल करायचा आहे, वाक्याच्या अर्थाला आपल्याला बाधा आणायची नाही. मग आता ह्या वाक्यरचनेमध्ये जेव्हा आपण बदल करतो तेव्हा त्याचे काही गट आहेत, त्या गटांमध्येच त्या वाक्यांचं काय केलं जातं, रूपांतर केलं जातं. आता पहिलं बघा, आता समजा विधानार्थी वाक्य असेल, जसं आपण सुरुवातीला पाहिलं विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी, ही जी 3 वाक्य आपण पाहिली तर ही तिन्ही वाक्य होकारार्थी पण असतात आणि नकारार्थी पण असतात. त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न काही परीक्षेत येत नाही की विधानार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करा, अजिबात नाही. तर तुम्हाला प्रश्न कसा येणार की होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करा किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. म्हणजे ते ठराविक गट दिलेले असतात आणि त्या गटांमध्येच काय करावं लागतं, त्या वाक्यांचं रूपांतर तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर आता क्रियापदाच्या रूपावरून जे आपण 4 वाक्य प्रकार पाहिली
क्रियापदाच्या रूपावरून जे स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य हे जे 4 प्रकार पडतात, तर ह्या 4 प्रकारांचे अर्थ बदलत असतात. त्यामुळं त्यांचं वाक्य परिवर्तन किंवा वाक्य रूपांतर करता येत नाही. आणि त्यानंतर चौथा जो प्रकार आपण पाहिला की वाक्याच्या रचनेवरून की जे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, तर यांचं वाक्य रूपांतर करता येतं. परंतु ते आपल्याला ह्या वर्षी अभ्यासावयाचं नाही. आता बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आता इथे तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य दिलेत आणि ह्या प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला विधानार्थी वाक्य तयार करायचे. बघा आता काय प्रश्न विचारलाय, जगात सर्व सुखी असं कोण आहे? प्रश्न विचारलाय, प्रश्नचिन्ह आहे, हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आता याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय? विधानार्थी वाक्यात. म्हणजे आपल्याला विधान करायचंय, आपल्याला माहिती सांगायची आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. मग ते कसं होणार? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. माहिती मिळाली. काय माहिती मिळाली? की जगात सर्वात सुखी असं कोणीच नाही. पूर्णविराम आलाय म्हणजे हे विधानार्थी वाक्य. दुसरं बघा, अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? प्रश्न विचारलाय, प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आता याचं आपण विधानार्थी वाक्य करणार आहोत. आपण विधान तयार, एक साधं वाक्य आपण करणार, माहिती त्यातून आपल्याला मिळणार आणि शेवटी आपण वाक्याच्या पूर्णविराम देणार. मग ते कसं होणार? अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. आता इथे बघा, काय माहिती मिळाली? की अपमान केला की प्रत्येकाला राग येतो. ही माहिती मिळाली, विधान इथे काढलेलं आहे, वाक्य तयार झाले आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे. तिसरं बघा, फुकट दिले तर कोण कोण नको म्हणेल? आता इथे प्रश्नार्थी वाक्य, इथे प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? की फुकट दिले तर कोण नको म्हणेल? आता इथे आपल्याला काय करायचंय? विधान तयार करायचंय, विधानार्थी वाक्य. मग आता यातून आपल्याला माहिती पण द्यायची आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पण द्यायचंय. मग बघूया आता याचं वाक्य रूपांतर. फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. म्हणजे आता ही माहिती काय मिळाली आपल्याला? की फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही. ही माहिती आपल्याला मिळाली, विधान तयार झालं, वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम दिला. म्हणजे हे झालं प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर. चौथं वाक्य पहा, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? प्रश्न विचारलाय, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? प्रश्नार्थी वाक्य आहे, प्रश्नचिन्ह आहे आणि मग खाली त्याचं विधानार्थी वाक्य दिले की आम्ही तुमचे उपकार विसरू शकणार नाहीत. हे विधान काय? माहिती मिळालेली आहे. म्हणजेच जेव्हा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये आपण रूपांतर करत असतो तेव्हा तिथे प्रश्न विचारलेला असतो, प्रश्नातच उत्तर अपेक्षित असतं. पण ते उत्तर काही म्हणजे उत्तरच लिहिली पाहिजे असं नाही, परंतु ऑलरेडी प्रश्न विचारलाय तर तिथे खाली उत्तर येणारच. परंतु या प्रश्नार्थी वाक्याचं जेव्हा आपण विधानार्थी वाक्य तयार करतो तेव्हा त्याच्या अर्थाला आपल्याला बाधा लावायची नाही, आपल्याला फक्त त्या वाक्यरचनेमध्ये बदल करावयाचा असतो. म्हणजे यामध्ये लक्षात ठेवायचं की प्रश्न जर आपल्याला होकारार्थी विचारला असेल तर त्याचं विधानार्थी वाक्य हे नकारार्थी होणार. प्रश्न आपल्याला होकारार्थी विचारला असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी होणार आणि जर प्रश्न आपल्याला नकारार्थी विचारला असेल तर विधानार्थी वाक्य हे होकारार्थी होणार. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी आणि प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी. इतकंच यामध्ये लक्षात ठेवायचं. आता दुसरा गट पहा. दुसऱ्या गटात काय विचारलं जातं? उद्गारार्थी वाक्य व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करा. आता इथे उद्गारार्थी वाक्य दिले जातात आणि ह्या उद्गारार्थी वाक्यांचं तुम्हाला विधानार्थी वाक्यात परस्पर रूपांतर करावयाचं असतं. मग आता कसं करायचं बघा. पहिलं वाक्य पहा, बाप रे केवढी उंच आहे ही इमारत. दोन्ही ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आलंय म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य. आता याचं विधान करायचंय आपल्याला, माहिती पण द्यायची, पूर्णविराम द्यायचा, विधानार्थी वाक्य तयार करायचे. मग काय येणार? ही इमारत खूपच उंच आहे. माहिती काय मिळाली आपल्याला? ही इमारत खूपच उंच आहे आणि वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम दिलाय. दुसरं वाक्य पहा, काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. आता इथे विधान आहे, माहिती मिळाली आपल्याला. काय माहिती मिळाली? की काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. आता आपल्याला हे वाक्य उद्गारार्थी करायचे. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री. पुढे उद्गारवाचक चिन्ह आले. तिसरं पहा, काय अक्षर आहे त्याचे. दोनदा उद्गारवाचक चिन्ह दिले. काय अक्षर आहे त्याचे. आता याचं आपल्याला विधान करायचे. त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. माहिती मिळाली आपल्याला काय? की त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. चौथं पहा, आज गाडीत कोण गर्दी.
उद्गारवाचक चिन्ह आलंय म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य. आता याचं आपल्याला विधान करायचंय. आज गाडीत अतोनात गर्दी होती. म्हणजे इथं आता माहिती मिळाली काय की आज गाडीत अतोनात गर्दी होती. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आला. म्हणजे अशा पद्धतीनं उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर करताना की जी सगळी उद्गारार्थी वाक्य असतात मग यामध्ये आधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता परिणामकारक पद्धतीनं व्यक्त केलेली असते. काय काय असतं उद्गारार्थी वाक्यात? आधिक्य असतं, परिणाम असतो, मोठी संख्या आणि विपुलता परिणामकारकपणे व्यक्त केलेली असते. आणि मग विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते आपल्याला या वाक्यांमध्ये स्पष्ट करावं लागतं. म्हणजे मग त्यासाठी आपण खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात. त्यानंतर आता पुढचा गट बघा. आज्ञार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थी वाक्य दिले असेल तर ते आपल्याला विधानार्थी करायचे. विधानार्थी वाक्य दिले असेल तर आपल्याला आज्ञार्थी करायचे. पहिलं उदाहरण पहा. तू नियमित अभ्यास कर. आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? तू नियमित अभ्यास कर. आता याचं विधान कसं होईल? तू नियमित अभ्यास करावयास हवा. आता इथे पहा, इथे उदाहरण समोर तुम्हाला दिले. तू नियमित व्यायाम कर असं म्हटले. आज्ञार्थी वाक्य आहे, आज्ञा दिली आहे. मग आता याचं विधान कसं होणार? तू नियमित व्यायाम करावास. विधान काढले, माहिती दिलेली आहे की तू नियमित व्यायाम करावास आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला आहे. दुसरं बघा. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. विधान काढले. काय? ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. मग आता याची आज्ञार्थी कसं होणार? हे वाक्य आता आपल्याला आज्ञा द्यायची आहे. मग आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण कसं रूपांतर करणार? ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. आपण आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? की जर ज्ञान तुम्हाला संपादन करायचे तर भरपूर वाचन करा. तिसरं पहा. दिलेल्या सूचनांचे पालन करा. आज्ञा दिली. दिलेल्या सूचनांचे पालन करा. आता याचं आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे. दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. आणि चौथं वाक्य. दररोज शाळेत जा. आज्ञा दिली. दररोज शाळेत जा. आता याचं विधान कसं होईल? दररोज शाळेत जावे. अशा पद्धतीने पहा, आज्ञार्थी वाक्यांचं विधानार्थी वाक्यांमध्ये परस्पर रूपांतर करताना वाक्यरचनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे. वाक्याच्या अर्थाला बाधा येता कामा नये. आणि विधानार्थी वाक्यामध्ये अगदी सरळ सरळ विधानं अभिप्रेत असतात. ह्या गटामध्ये सरळ सरळ विधानं अभिप्रेत असतात आणि आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते. आज्ञार्थी इथे जेवढे वाक्य दिसतात त्यामध्ये तुम्हाला आज्ञा दिसते. तू नियमित व्यायाम कर. त्यानंतर दिलेल्या सूचनांचे पालन करा. दररोज शाळेत जा. म्हणजे इथे आज्ञार्थी वाक्यांमध्ये आज्ञा आपल्याला अभिप्रेत असते आणि मग ह्या आज्ञार्थी वाक्याचं जेव्हा आपण विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करतो तेव्हा मात्र सरळ विधान अभिप्रेत असतं. आता पुढचा आणि शेवटचा गट. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर. जेव्हा आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर करतो तेव्हा आता ही वाक्य पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये विरुद्धार्थी शब्दांचा आपण वापर करतो. बघा, पहिलं उदाहरण. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. होकारार्थी वाक्य. आता हे नकारार्थी कसं होणार? त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही. त्याच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. मोठी याच्या विरुद्ध आता नकारार्थी वाक्यात काय आलंय? लहान. म्हणजे इथं विरुद्धार्थाची जोडी आली. दुसरं पहा. ही काही वाईट कल्पना नाही. नकारार्थी वाक्य. होकारार्थी काय होणार? ही कल्पना चांगली आहे. वाईटच्या विरुद्ध चांगली. तिसरं बघा. सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. होकारार्थी वाक्य. आता सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे याच्या विरुद्ध काय होणार? हितकारक, अपायकारक. मग आता हे होकारार्थी वाक्य नकारार्थी कसं होणार? सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही. आणि चौथं वाक्य पहा. दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. हे नकारार्थी वाक्य. म्हणजेच दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये म्हणजेच मोठ्याच्या विरुद्ध काय येणार? हळू. म्हणजेच दवाखान्यात हळू आवाजात बोलावे. म्हणजेच होकारार्थी वाक्याचं जेव्हा आपण नकारार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर करत असतो तेव्हा विरुद्धार्थी शब्दांचा यामध्ये वापर केला जातो. ह्या 4 उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात येते. मोठीच्या विरुद्ध आपण लहान, त्यानंतर वाईट चांगली, त्यानंतर हितकारक अपायकारक, मोठा हळू अशा पद्धतीच्या विरुद्धार्थांच्या जोड्या तुम्हाला ह्या वाक्याच्या परस्पर रूपांतरात दिसून येतात. आता विरुद्धार्थी शब्दांच्या
विरुद्धार्थी शब्द जे आहेत तर ते दोन प्रकारे आपण वापरतो. की पहिला जो प्रकार आहे तर विरुद्धार्थी जे शब्द आपण वापरतो तर शब्दांच्या मागे आपण काय करतो, उपसर्ग लावतो. म्हणजे बघा अणु, न, ना, बे, गैर, वीणा असे उपसर्ग जोडून आपण शब्द तयार करतो. म्हणजे उदाहरणार्थ मंगल, अमंगल, आदर, अनादर, कळत, नकळत, जबाबदार, बेजबाबदार, वापर, गैरवापर, कारण, विनाकारण. हा एक विरुद्धार्थीचा पहिला प्रकार. आणि दुसरा प्रकार म्हणजे की तो पूर्णपणे आपण दुसराच शब्द किंवा नवीनच शब्द त्यासाठी वापरतो. जसं उदाहरणार्थ श्रीमंत, गरीब, जलद, सावकाश, सुरुवात, शेवट, स्वीकारणे, नाकारणे, ज्येष्ठ, कनिष्ठ, नफा, तोटा. तर अशा पद्धतीने पहा की होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचं जेव्हा आपण परस्पर रूपांतर करतो तेव्हा मात्र इथे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या असतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण वाक्याचे प्रकार आणि या वाक्याच्या प्रकारावरून जे वाक्य रूपांतर केलं जातं तर ह्या वाक्याच्या प्रकारावरून जे वाक्य रूपांतर केलं जातं ते आपण अभ्यासलेलं आहे.